नमस्कार. जरा विचार करा, एका शहराचा जिथे अचानक कोट्यवधी लोक जमा होणार आहेत. हो, नाशिक शहरासमोर असंच एक प्रचंड मोठं आव्हान उभं ठाकलंय. एका भव्य दिव्य सोहळ्याच्या आयोजनाचं आव्हान. आज आपण याच महासोहळ्याच्या तयारीमागचं नियोजन आणि आव्हानं या स्रोतांच्या आधारे जरा सविस्तरपणे समजून घेणार आहोत. 5 कोटी, हो बरोबर ऐकलत. तब्बल 5 कोटी भाविक आगामी कुंभमेळ्यासाठी अपेक्षित आहेत. म्हणजे 2015 मध्ये जी संख्या 2.5 कोटी होती ती आता थेट दुप्पट होणार आहे. कल्पना करा, एवढ्या मोठ्या जनसागराचं व्यवस्थापन करणं, त्यांना सगळ्या सुविधा पुरवणं आणि शहराची रोजची घडी अजिबात विस्कटून न देणं हे किती मोठं आव्हान असेल, नाही का? आणि यामुळेच ना एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. एक आधुनिक शहर आपल्या हजारो वर्षांच्या प्राचीन परंपरेचं इतकं मोठं आव्हान पेलू शकेल का? जिथे श्रद्धा आणि व्यवस्थापन यांची एक प्रकारे कसोटीच लागते, तिथे नाशिक शहर खरंच यशस्वी ठरेल का? चला, आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. चला तर मग आपण हे विश्लेषण सुरू करूया. आपण हे 4 मुख्य टप्प्यांमध्ये समजून घेऊया. पहिला, कुंभमेळ्याचं नेमकं आव्हान काय आहे. दुसरा, यावर उपाय म्हणून आखलेल्या परिक्रमा प्रकल्पाची रचना कशी आहे. तिसरा, या मार्गात येणारे भूसंपादनाचे अडथळे कोणते आहेत. आणि चौथा, या सगळ्याचा नाशिकच्या भविष्यावर काय परिणाम होणार आहे. तर दर 12 वर्षांनी नाशिकमध्ये जो कुंभमेळा भरतो तो शहरासाठी एका परीक्षेसारखाच असतो. प्रचंड गर्दी आणि त्यातून होणारी वाहतूक कोंडी याचं नियोजन करणं हे खूप मोठं आव्हान ठरतं. कारण खरं सांगायचं तर शहराची सध्याची रचना, इथले रस्ते आणि पायाभूत सुविधा एवढ्या मोठ्या गर्दीसाठी खरं तर तयारच नाहीत. कुंभमेळा म्हणजे काय तर श्रद्धेचा एक अक्षरशः महासागर. लाखो करोडो भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये एकत्र येतात. पण होतं काय की शहराचे जे अरुंद रस्ते आहेत आणि ज्या मर्यादित सुविधा आहेत त्यामुळे वाहतुकीची प्रचंड मोठी समस्या निर्माण होते. आणि याचा त्रास फक्त बाहेरून येणाऱ्या भाविकांनाच नाही तर स्थानिक नागरिकांनाही तितकाच होतो. त्यामुळेच यावर एक कायमस्वरूपी तोडगा काढणं खूप गरजेचं झालं होतं. आणि ह्याच समस्येवर एक दूरदृष्टीचा आणि खूप महत्त्वाकांक्षी उपाय शासनाने आखला आहे. त्याचं नाव आहे नाशिक परिक्रमा. हा एक भव्य बाह्य वर्तुळाकार मार्ग आहे जो फक्त कुंभमेळ्याच्या तात्पुरत्या गरजेसाठी नाहीये, तर शहराच्या भविष्यातील विकासासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे. आता या प्रकल्पाची भव्यता या आकड्यांवरून लक्षात येईल. तब्बल 66.15 किलोमीटर लांबीचा हा मार्ग. आणि त्यासाठी खर्च किती? तर अंदाजे 3,659 कोटी रुपये. म्हणजे ही केवळ एक आर्थिक गुंतवणूक नाहीये, तर नाशिकच्या भविष्याला एक नवा आकार देणारी ही एक खूप मोठी योजना आहे. तर हा प्रकल्प राबवण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळावर आहे. याचा मुख्य उद्देश अगदी स्पष्ट आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणारी जी अवजड वाहतूक आहे ती बाहेरच्या बाहेर वळवायची. आणि सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे हा मार्ग 4 राष्ट्रीय आणि 4 राज्य महामार्गांना जोडणार आहे, ज्यामुळे शहराच्या एकूणच विकासाला एक मोठी गती मिळेल हे नक्की. या प्रकल्पाचे टप्पे ठरलेले आहेत: प्रशासकीय मान्यता, भूसंपादन, निविदा प्रक्रिया आणि मग बांधकाम. पण यातली सर्वात महत्त्वाची आणि वेगळी गोष्ट म्हणजे कुंभमेळ्याचं महत्त्व आणि वेळेची जी गरज आहे ती लक्षात घेऊन सरकारने एक खास निर्णय घेतलाय. तो म्हणजे केवळ 50% भूसंपादन झालं तरी निविदा प्रक्रिया सुरू करायला परवानगी दिली आहे. आता हे महत्त्वाचं काय? कारण सामान्यतः 100% भूसंपादन झाल्याशिवाय हे होत नाही. या एका धोरणात्मक निर्णयामुळे प्रकल्पाला खूप मोठी गती मिळाली आहे. पण कुठल्याही मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पातला सर्वात अवघड आणि तितकाच संवेदनशील टप्पा असतो तो म्हणजे भूसंपादन. हजारो शेतकऱ्यांकडून त्यांची जमीन घेणं हे खूप गुंतागुंतीचं काम आहे. आणि खरं तर हेच या प्रकल्पासमोरचं आजचं सर्वात मोठं आव्हान आहे. जरा हा चार्ट बघा, यातून तुम्हाला परिस्थितीची गंभीरता लगेच लक्षात येईल. या प्रकल्पासाठी जी 365 हेक्टर जमीन लागणार आहे त्यापैकी तब्बल 76% म्हणजे 3/4पेक्षाही जास्त जमीन ही खासगी मालकीची आहे. ही जमीन 25 वेगवेगळ्या गावांमधल्या सुमारे 1200 शेतकऱ्यांची आहे. आता विचार करा, ही प्रक्रिया किती अवघड आणि किती संवेदनशील असेल. तर इथे आपल्याला या संघर्षाच्या दोन्ही बाजू अगदी स्पष्ट दिसतायत. एका बाजूला प्रशासन आहे जे रेडी रेकनर दराच्या चौपट मोबदला, त्यावर अतिरिक्त बोनस आणि स्टॅम्प ड्युटीमध्ये माफी अशा सवलती देऊन थेट जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसऱ्या बाजूला शेतकरी आहेत. त्यांचे मोबदल्याच्या रकमेवरून, जमिनीच्या मोजणीच्या पद्धतीवरून आणि मार्गाच्या आखणीवरून काही रास्त आक्षेप आहेत, ज्यामुळे काही गावांमध्ये याला थेट विरोधही होताना दिसतोय. पण या सगळ्या संघर्षात एक सकारात्मक आणि आशादायक बातमी सुद्धा समोर आली आहे. एका शेतकऱ्याला त्यांच्या 33 गुंठे जमिनीसाठी तब्बल 3,19,00,000 रुपयांचा मोबदला मिळालाय.
या एका यशस्वी व्यवहारामुळे प्रशासनाच्या थेट खरेदीच्या प्रयत्नांना मोठं बळ मिळालंय आणि इतर शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक सकारात्मक उदाहरण समोर आलंय. आणि सगळ्यात विशेष म्हणजे ही थेट खरेदीची प्रक्रिया फक्त आणि फक्त 67 दिवसात पूर्ण झाली. हो, विक्रमी 67 दिवसात. शेतकरी इंदुबाई गायकवाड यांच्यासोबत झालेला हा व्यवहार प्रशासनाची कार्यक्षमता आणि हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचा त्यांचा निर्धार दाखवतो. बरं, आता आपण या प्रकल्पाच्या तात्पुरत्या गरजेच्या पलीकडे जाऊन त्याच्या भविष्यातील परिणामांवर एक नजर टाकूया. कारण हा परिक्रमा मार्ग फक्त कुंभमेळ्यापुरता मर्यादित नाहीये, तो नाशिकच्या विकासाला एक नवी आणि सुनियोजित दिशा देणार आहे. या प्रकल्पाचं खरं वैशिष्ट्य काय आहे तर तो एकाच वेळी 2 मोठी उद्दिष्ट साध्य करतो. एक म्हणजे कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्याची वाहतुकीची गरज तो पूर्ण करतोच, पण त्याचबरोबर एका वेगाने वाढणाऱ्या शहराच्या भविष्यातील विकासाचा एक मजबूत पायाही रचतो. आणि याचे आर्थिक परिणाम तर आतापासूनच दिसायला लागले आहेत. या मार्गामुळे आडगाव, मखमलाबाद आणि अंबड पाथर्डी फाटा यांसारख्या भागांमध्ये नवीन रिअल इस्टेट कॉरिडॉर तयार होत आहेत आणि तिथल्या मालमत्तेच्या किमतींमध्ये सुद्धा एक मोठी वाढ दिसून येतेय. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर हा परिक्रमा प्रकल्प नाशिकसाठी अनेक दूरगामी फायदे घेऊन येणार आहे. शहरातली अवजड वाहतूक बाहेरच्या बाहेर जाईल, अंबड आणि सातपूरसारख्या औद्योगिक क्षेत्रांशी कनेक्टिव्हिटी सुधारेल, समृद्धी महामार्गासारख्या मोठ्या प्रकल्पांशी तो जोडला जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शहराच्या विकासाला एक नियोजनबद्ध दिशा मिळेल. तर आजच्या या विश्लेषणाचं सार हेच आहे की नाशिक परिक्रमा प्रकल्प हे फक्त एक आव्हान नाही, तर एक खूप मोठी संधी आहे. एका तात्पुरत्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधून शहराच्या भविष्याला आकार देण्याची ही एक सुवर्ण संधी आहे, जी खरं तर नाशिकचं संपूर्ण चित्र बदलू शकते. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, ज्या प्रकारे या प्रकल्पाचं नियोजन झालंय, धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत आणि आव्हानांवर मात केली जात आहे, ते पाहता हा प्रकल्प भविष्यात भारतातल्या इतर मोठ्या शहरांमधल्या महाप्रकल्पांसाठी एक आदर्श मॉडेल म्हणून समोर येऊ शकेल का, यावर विचार होणं निश्चितच गरजेचं आहे.